सो मी झाडपोली इथल्या हाईडआउट नावाच्या एका नॅचरल इकोस्टेमध्ये आहे. आणि इतर नॅचरल इकोस्टेमपेक्षा वेगळी अशी गोष्ट म्हणजे हे जे छाबरा म्हणून त्याचे प्रमुख आहेत हे मुंबईतलेच मूळचे. आणि हे विक्रमगड ठाणे मुंबई रोडवर झाडपोली नावाच्या गावात विक्रमगडपासून एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी 4 इकोस्टे तर बांधले आहेतच, पण त्याचबरोबर फूड फॉरेस्ट उभा केलं आहे. म्हणजे जवळपास जे काही आपल्याला अन्न लागतं, झाडे पाले म्हणजे भाजीपाला फळं वगैरे, ते सगळं त्यांना साधारण 7 एकराच्या रानामध्ये मिळतं. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त त्यांनी असे झाडाचं रानच उभं केलं आहे. म्हणजे सगळ्या वनस्पती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. अक्षरशः. आणि त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनचा पण चांगला वापर केला आहे. इथे दिसतात तुम्हाला केळीचे मोठे घड, कच्च्या केळ्या. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवेनच ते म्हणजे याचं त्यांचा नेचर इकोस्टे जो आहे तो फारच वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे तो इंटरेस्टिंगच आहे. जागोजागी त्यांनी जाळ्या लावल्या आहेत जेणेकरून पारापाचोळा अडेल तिथे. इथे तुम्हाला दिसतात काही वेलवर्गीय वनस्पती आणि ठिबक सिंचन असं केलं आहे त्याने. बरेच चिक्कूची झाडं राई आहे पूर्ण अक्षरशः आतमध्ये. साईड पाण्याचं नियोजन आहे यांचं. इथे अशी मडभाची सोय केलेली आहे. त्यातून पावसाळ्यात बरंच चिखल साठून. आणि हे स्प्रिंकलर्स नाईस. एक जाणवेल की इथे नैसर्गिकरित्या वाटा तयार केल्या आहेत. आता ही काही मिरचीची रोपं लावली आहेत. आणि कुठेच त्यांनी पाण्याचा अपव्यय केल्याने निसर्गाशी जोडलेलं असं मुक्त असं आहे ते. आणि आळी करून छोटे छोटे असं डिझाईन केलं आहे. आणि 35 वर्षापूर्वी आजपासून मागे तयार केलं आहे. त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग आहे. ते पावसाळ्यात आता हिवाळा असल्यामुळे काही नाही आहे, पण पावसाळ्यात कदाचित ते नागली वगैरे करत असावेत. आणि इतर भाज्या पण करत असं वाटतंय. पपई,
आणि इथं सगळी फळझाडे, जुने साग, असं सगळं इथे कोरफड आहे. गायकोताचं सारखं दिसतंय हे. अशी 6-7 एकरामध्ये त्यांची बास पसरलेली आहे. इथून अशीच ही वाट जंगलात जाते असं दिसते. प्रचंड भरपूर झाडी लागली यांनी, त्यावरून त्यांचं निसर्गावरचं प्रेम दिसून येतं. आता हे हिवाळ्यात बंद आहेत, पण हे पावसाळ्यात खळाळत वाहत असावेत असे ओखळ तिथे. आणि इकडे एक विहिरीचा मोठा स्रोत त्यांना आहे असं दिसतंय. इथे कदाचित त्यांचं 7 एकर फार्म संपत असावं. आणि हे अशा त्यांचे इकोस्टेज आहे. लगेच जातो. अशा प्रकारे टेंटची पण सुविधा आहे. खूप साध्या प्रकारच्या पण सुंदर अशा